हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी मोठ्या जावेकडे मिरजेला गेले होते हळदी कुंकवासाठी. आणि ही सुद्धा माझी आणखीन एक मोठी जो आहे, तिच्याकडे सुद्धा कालच हळदी कुंकू होतं आणि तिनं सुद्धा मला आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होतं की साधारण 7च्या दरम्यान माझ्याकडे हळदी कुंकू आहे आणि तू नक्की ये. आणि मेन म्हणजे झालं होतं की इव्हेंट काही नव्हता, त्यामुळे मला हळदी कुंकू अटेंड करणं जे आहे तर ते पॉसिबल झालेलं होतं आणि छान वाटत होतं. म्हणजे नाहीतर प्रत्येक वेळेला माझा इव्हेंट आहे मग मी 2-3 दिवसांनी येते असं सांगायला मला थोडंसं चांगलं वाटत नाही. म्हणजे माझ्या घरातले सगळी लोक खरं तर समजून घेतात की बाबा बिझी आहे, 1-2 दिवसांनी येऊन ती अटेंड करेल वगैरे, पण त्या दिवशी जाणं जे आहे तर ते महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. त्यामुळे मी हे हळदी कुंकू अटेंड केलेले होते. आणि हे हळदी कुंकू घेतल्यानंतर मला बाजूलाच हळदी कुंकाला बोलवलेलं होतं. म्हणजे आमचे हे ओळखीचे आहेत, रिलेटिव्स नाही आहेत आमचे. तर आम्ही 4 जणी जावा, माझी एक धाकटी जाऊ सुद्धा आम्हाला जॉईन झालेली होती. तर आम्ही 4 जणी इथं हळदी कुंकाला गेलो होतो आणि गप्पा आमच्या सुरू होत्या. कारण कसं होतं की ह्यांच्याकडं आणि ह्यांच्या एक रिलेटिव्स आहेत, अशा दोघींकडे आम्ही गेलेलो होतो. म्हणजे तू प्रत्येक वर्षालाच आमच्याकडे येतीस असं त्या मला थोडंसं म्हणत होत्या. मागच्या संक्रांतीला मी त्यांच्या घरी गेले होते आणि त्याच्यावरती काल मी त्यांच्या घरी गेले होते. म्हणजे एक वर्ष त्यांच्याकडे जाणं होत नाही, फक्त हळदी कुंकू असेल तरच माझं जाणं होतं. असंच काहीच आमचं बोलणं सुरू होतं आणि इथलं हळदी कुंकू वगैरे घेतलं, गप्पा वगैरे आमच्या झाल्या. आणि आता पुढच्या वर्षीच हळदी कुंकूला येणार का असं त्यांनी मला विचारलेलं होतं. आणि अर्थात उत्तर माझ्याकडे नव्हतं म्हणा, अर्थात होच उत्तर होतं, पण आपण कसं ते कबूल करणार. कारण काम एवढं प्रचंड असतं, इतकी गडबड असते, बिजी शेड्यूल असतं, त्यामुळे मला ॲक्च्युली कुणाकडे जाणं पॉसिबल होत नाही. घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर तो मात्र मला कंपल्सरी अटेंड करायची खूप इच्छा असते. त्यानंतर मी आले होते सांगलीला माझ्या मैत्रिणीकडं. FM मधली ही मैत्रीण आहे, त्याच्यात ही सजावट बघा, छानाची सजावट केली होती. कारण ही जी माझी मैत्रीण आहे, एडिटर म्हणून काम करते, तर तिच्या मोठ्या मुलीचा पहिला संक्रांत सण होता आणि तो आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि हळदी कुंकूला तू आवर्जून ये असं हे तिनंही मला कॉल करून सांगितलेलं होतं सकाळी. त्यामुळे नेहलला म्हणलं चला तिचीही भेट होईल आणि तुला सुद्धा तिला भेटता येईल असं म्हणून मी तिलाही घेऊन गेलेले होते हिच्याकडं. आणि ही जी मला आता देती आहे हळदी कुंकू, तर तीच तिची मोठी मुलगी जी गुजरातमध्ये असते. आणि चेहऱ्यावरती आनंद एक वेगळाच असतो. म्हणजे पहिला सण जो असतो माहेरवाशिणीचा, तर तो माहेरी सेलिब्रेट होत असेल तर ती मजा जी आहे तर ती मुलींसाठी खूप वेगळी असते. आणि अशा रीतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपला आणि मग नेहल म्हणली आई घरी जाऊन काय आता स्वयंपाक वगैरे करायला नको, आपण डोसा खाऊया. सो म्हणलं आता चला, आता कंटाळा पण आलेला होता कारण भरपूर फिरणं झालेलं होतं. 1-2 ठिकाणचं मी काय शूट केलं नाही. आणि आम्ही डोसा खायला आलो होतो. आमच्या इथं पाठीमागे जे फूड कोर्ट आहे. आणि आमच्या मॅडम बिझी होत्या फोनवरती बोलण्यामध्ये तिच्या मैत्रिणींच्या सोबत. त्यामुळे मला म्हणली आई मी काय खात नाही, तूच मला भरव. त्यामुळे मला लहानपणाचे थोडेसे दिवस आठवले की मी तिला भरवत कसं जेवायचे ते मला थोडंसं आठवलं होतं. चला तर मंडळी, याच नोटवरती आजचा हा छोटासा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला, कमेंट करावीशी वाटली तर तीही करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.